प्रेमाने बोला धन निरंकारजी. शबरी तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे बघा. शबरीचं जेव्हा लग्न होणार होतं तेव्हा घराच्या बाहेर अशी बकऱ्यांची दावण बांधलेली होती. आणि मग शबरी माता बाहेर येते तर काय त्यांना अशी बकऱ्याची लाईन बांधलेली दिसती. मग ती घरामध्ये जाते आणि आईला म्हणते की आई हे काय आहे, बाहेर एवढे बकऱ्यांची लाईन का बांधलेली आहे. तर ती म्हणते की तुझा विवाह होणार आहे म्हणून त्या विवाहाच्या आपल्यात प्रथा आहे की विवाहाच्या वेळेस हे सगळ्या बकऱ्यांची बली द्यायची आहे. मग शबरी मातेला खूप वाईट वाटतं. ती म्हणते की माझ्या लग्नासाठी, माझ्या सुखासाठी जर एवढ्या बकऱ्यांचे जीव जाणार असतील तर मी लग्नच नाही करणार. मग ती काय करते तर रात्री संध्याकाळी सगळे झोपले की मग शबरी माता हळूच उठते आणि दाराच्या बाहेर गपचूप निघून जाते आणि ती चालत चालत जंगलामध्ये जाते. तर जंगलामध्ये तिला एक झोपडी दिसते आणि त्या झोपडीमध्ये मातंग ऋषी असतात. मातंग ऋषी असतात तर मग ती जाते आतमध्ये झोपडीच्या आणि मातंग ऋषीला ही सगळी कहाणी सांगते ती. तर ती म्हणते की मला लग्न नाही करायचं, माझ्यामुळे जरी एवढ्या जीवांची बली जात असली तर मला लग्नच नाही करायचं. म्हणून मग काय करते ती मातंग ऋषीच्याच झोपडीमध्ये राहते आणि त्यांना जीवनामध्ये गुरु करते आणि मातंग ऋषीची सेवा करते ते गुरुची. आणि मग गुरु तिला सांगतात की एक दिवशी तुला प्रभू रामचंद्र भगवान नक्कीच भेटतील, तू याच ठिकाणी त्यांची वाट बघ. मग शबरी काय करते तर तिला गुरुवर विश्वास असतो बघा. विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. आपण गुरु जीवनामध्ये करतो, सत्संग करतो, पण आपला विश्वास नसल्यानंतर काहीच उपयोग नाही. आपलं गुरुवर समर्पण पण पाहिजे आणि विश्वास पण पाहिजे. म्हणून शबरी माता काय करते बघा, आपण एक दिवस 2 दिवस हे करतो उपास असो आणि हे काय केलं तर लगेच आपला विश्वास बसत नाही, आपण लगेच देव बदलतो. तर शबरी माता 90 वर्षाची होस्तोवर दररोज सडा टाकायची आणि रांगोळी काढायची, फुलं आणून आथरून ठेवायची आणि रामासाठी काहीतरी फळं आणून ठेवायची. तर मग अशी 90 वर्षाची होस्तोवर शबरी रामचंद्र भगवान यांची वाट बघत होती. तर बघा, दिलेला गुरुचा शब्द हा कधीच फेल जात नाही जीवनामध्ये. मग तिला मातंग ऋषी म्हणाले होते तुला एक दिवस नक्की राम भेटेल. तर मग 90 वर्षाची शबरी होस्तोवर श्रीरामचंद्र भगवानची बघा वाट बघत होती. दररोज तिचा नित्यनेम चालू असायचा, सडा, सारवण, रांगोळी आणि माझा राम येणार म्हणून ती वाट बघायची. तर जेव्हा राम 14 वर्ष वनवासाला जातात तेव्हा जाऊन शबरीच्या झोपडीत जातात, स्वतःहून शबरीला भेटायला जातात. आणि शबरी काय करत होती तर रामासाठी बोर घेऊन येत होती. तर मग तिचं एवढं प्रेम होतं रामावर, तर तिला वाटायचं माझे राम आल्यानंतर त्यांना बोर आंबट लागू नये म्हणून तिने काय केलेलं, प्रत्येक बोर अशी दाताने फोडायची, जिभेने चाकून मग गोड असेल ती रामासाठी काढून ठेवायची, आंबट असेल ती फेकून द्यायची. बघा मग शबरीचा किती विश्वास होता गुरुवर आणि किती भक्ती होती. तसं आपल्या जीवनामध्ये पण आपण गुरुवर विश्वास ठेवायचा आहे. नक्कीच आपल्याला एक दिवशी देव भेटल्याशिवाय राहणार नाही. प्रेमाने बोला धन निरंकारजी.